नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नूतन वर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचे स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकी आणि माया यामध्ये आता तुडुंबाची जुंपलेली आहे. जानकी मात्र मायावर धावून जाते आणि तिच्या दोन सनसन कानामागे देऊन तिला आता खाली पाडते. तेव्हा आता ती माया एका पोत्यावर जाऊन पडते आणि पुन्हा जानकीवर हल्ला करते. परंतु आता ती असा हल्ला करते की ज्या पोत्यावर मात्र ती पडलेली आहे तर तेथे चाकू असतो आणि तो सुरा घेऊन मात्र आता ती जानकीला मारणार असते. जानकी आता आपल्या ओवीसाठी रडत आहे, कारण मायेने तिला सुद्धा खूप त्रास देऊन मारलेला आहे. जानकीला सुद्धा आता त्रास होत असतो. ती रडत असते कारण तिच्या हाताला खूप लागलेला आहे आणि तो हात घेऊन ती रडत आहे. जानकी धावतच आपल्या ओवीजवळ येते. ओवी तिथे बेशुद्ध पडलेली आहे आणि तेवढ्यात ती ओवीला हात लावणार तोच लगेच ही माया मागून येते आणि जानकीचा हात धरून आता जानकीच्या पोटामध्ये चाकू खुपसते. आता मात्र चाकू खुपसल्या क्षणी जानकीला खूप आता अगदी वेदना व्हायला सुरुवात होतात. पोटातून अगदी रक्त व्हायला सुरुवात होते. माया त्या सूर्याकडे बघत असते आणि जानकी रागाने मात्र आता वेदना होत आहे तरी सुद्धा सहन करत आपले पोट असे आवळत मात्र आता ह्या मायाच्या हातातील सुरा हिसकवण्याचा प्रयत्न करते. पण तरी सुद्धा आता ही माया काही ऐकायला तयार नसते. आपल्या ओवीकडे बघून ती आता खूप रडत आहे. ओवीकडे पाहते आणि तोच जानकी आता खाली बेशुद्ध पडते. माया अजून त्यांच्याकडे बघतच असते, हातामध्ये तो सुरा घेऊन, आणि आता ओवीला उचलते आणि ओवीला उचलून मात्र ती तेथून घेऊन जाते. आणि त्या क्षणी आता तेथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश जानकीला तेथे बेशुद्ध पडलेलं बघतो आणि त्याला धक्का बसतो. तो म्हणतो की जानकी जानकी, आणि तो जानकी जानकी करत असताना त्याचं लक्ष आता त्या पोटातून निघणाऱ्या रक्ताकडे आणि जखमेकडे जातं आणि तेव्हा त्याला धक्काच बसतो. पूर्णपणे तो हादरतो आणि जानकी काही होणार नाही तुला, जानकी उठ. तेव्हा आता जानकी शुद्धीवर येते आणि जानकी म्हणते की अहो. तेव्हा आता जानकीला काही कळत नसतं. ऋषिकेश तिला उचलतो आणि हॉस्पिटलला घेऊन येतो. जानकीला घाईने हॉस्पिटलला आणले जाते आणि तिच्यावर उपचार सुरू होतात. घाईने डॉक्टर मात्र ऑपरेशनची तयारी करायला सांगतात आणि बाहेर येतात. ऋषिकेश लगेच डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर बघा, डॉक्टर माझी जानकी बरी होईल का, ती ठीक तर आहे ना. तेव्हा डॉक्टर काही बोलत नसतात. ऋषिकेश रडतच हे सर्व विचारतो. तेव्हा आता ऋषिकेशच्या जीवाची पूर्णतः अगदी बेभान अवस्था झालेली आहे. डॉक्टरांना तो सारखं तेच विचारत आहे. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा ऋषिकेशराव, शांत व्हा. पेशंटची अवस्था खूप क्रिटिकल आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या सगळ्यात जवळच्या नातेवाईकांना बोलून घ्या. ऐकल्यानंतर आता ऋषिकेशला एक जबर धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की नातेवाईकांना बोलून घ्या म्हणजे नक्की तुम्ही काय बोलतात आणि ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो. आणि हे बघा डॉक्टर, असलं काही बोलत बसू नका. मला फक्त माझी जानकी हवी आहे. लवकरात लवकर तिची ट्रीटमेंट सुरू करा प्लीज. असलं काही तुम्ही बोलू नका. तुमच्या समोर हात जोडतो. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत. पेशंटचं खूप काही रक्त वाहून गेलेलं आहे आणि पेशंट मात्र आता ट्रीटमेंटला अगदी रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळे आता सध्या आम्ही काही सांगू शकत नाही. परिस्थिती हाताच्या बाहेर चाललेली आहे, त्यामुळे कधी पण आणि काही होऊ शकतं. आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही. आता जे काही असेल तर ते देवाच्या हातामध्ये असेल, त्यामुळे प्लीज आता आम्ही ऑपरेशनला सुरुवात करतोय. तेव्हा आतमध्ये ऑपरेशनची पूर्ण तयारी होऊन जानकीवर उपचार होत आहे आणि ऋषिकेश मात्र आता आपल्यासारखं जानकीला डोकावून पाहत आहे. त्याला जानकीची खूप काळजी वाटते. तो जानकीसाठी अगदी आपला जीव द्यायला तयार असतो. तेव्हा आता देवाला तो प्रार्थना करतो. जानकीसाठी तो खूप रडत आहे आणि इतका रडत आहे आणि त्याच वेळेस आता त्याला अवंतिकाचा कॉल येतो. मात्र त्या फोनकडे बघून सारखा रडत असतो. त्यानंतर आता इकडे सगळेजण खूप टेन्शन मध्ये आहे, कारण आता ऋषिकेश काही फोन उचलत नसतो. तेव्हा आता नाना म्हणतात की नक्की ऋषिकेशला काय झालं, तो का कॉल घेत नसेल, काय असेल नक्की. आणि एकतर ओवी म्हणजे सापडली आहे की नाही, जानकी तिच्यापर्यंत पोहोचलेली आहे की काही नाही, काही कळण्यासाठी मार्ग नाही. काय करावं नेमकं काही सुचेनासे झालेले आहे. काय करावं म्हणून आता जानकी मात्र अगदी इकडे म्हणजे तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि ऋषिकेश सारखा तिच्याकडे बघतो आणि येणाऱ्या त्या आपल्या फोनकडे. ऋषिकेशची अवस्था इतकी बिकट झालेली आहे, कारण आपल्या जानकीसाठी त्याचा जीव तीळ तुटत असतो. जानकीची जी अवस्था झालेली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं जे सत्य आहे ते ऐकून मात्र ऋषिकेश पूर्णपणे हादरून गेलेला आहे आणि तो रडत आहे. आता नाना मात्र देवाकडे प्रार्थना करतात की देवा, माझी जानकी आणि ओवी ह्या सुखरूप असून दे म्हणजे झालं.
झालं. तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा रडतच आता मागे रिटर्न फोन करतो. सुमित्रा विचारते की काय झालं, पुन्हा कुणाचा फोन आला. नानांना सुद्धा आता घाबरतो, ते पण पूर्णपणे घाबरून गेलेले आहे, त्यांना बोलता येत नाही. ते म्हणतात की ऋषिकेशचा. ऋषिकेश खूप रडत असतो. नाना फोन उचलतात आणि विचारतात की ऋषिकेश, अरे बाबा तू कुठे आहे. सगळ्यांचा जीव मात्र आता टांगणी लागलेला आहे ओवी आणि जानकीसाठी. ऋषिकेश आता काहीच बोलत नसतो. नाना पुन्हा विचारतात, अरे ऋषिकेश तू जानकीपर्यंत आणि ओवीपर्यंत पोहोचलास किंवा नाही पोहोचलास. तेव्हा आता ऋषिकेश काही उत्तर नेता फक्त रडतोय. आतमध्ये ऑपरेशन सुरू आहे. तो ऑपरेशन जानकीचं चालू असताना सारखं तिकडे बघत आहे. इकडे नाना मात्र त्याला सारखं विचारतात की अरे ऋषिकेश काय तिकडे काय झाले, प्लीज सांग ना रे. तर आमच्या जीवाला खूप मोठा घोर लागलेला आहे, सांग ना. अरे ऋषिकेश सांग लवकर लवकर काय झालं. आता ऋषिकेश फक्त रडत आहे. नाना त्याला सारखं विचारतात की अरे ऋषिकेश बोल ना काय झाले. अरे आम्हाला जानकी आणि ओवीची काळजी लागलेली आहे. ऋषिकेश आता जानकीचं जे होणारं ऑपरेशन आहे सारखा तिची ती जी अवस्था झालेली आहे आज, त्याच्या तोंडातून शब्द निघत नसतो की काय मी सगळ्यांना उत्तर देऊ, तेच त्याला काही कळत नाही. तो सारखा एकदम असा रडत आहे. तेव्हा आता मित्रांनो आज मात्र रणदिव्यांच्या कुटुंबावर एक असं दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे. ऋषिकेश काही बोलत नाही. नाना सारखं तेच विचारतात की ऋषिकेश, अरे ऋषिकेश मी वैतागलो, बोल ना. अरे बोल काय झालं ते सांग ना. तेव्हा सुमित्रा त्यांच्या जवळ येते. नानांना म्हणते की फोन तुम्ही स्पीकरवर टाका, मला ऋषिकेशशी बोलायचं आहे, लवकरात लवकर फोन स्पीकरवर टाका. तेव्हा आता सुमित्राचा जीव सुद्धा टांगणीला लागलेला असतो. सुमित्रा म्हणतो की आई प्लीज एक सेकंद शांत हो, आणि हे बघा तुम्ही कोणीही पॅनिक होऊ नका. अवंतिका धावतच येते. सुमित्रानी आता अवंतिका नाना आणि आई यांना समजावतात. तेव्हा आता नाना म्हणतात की अरे मी कसा शांत राहू, एकही शब्द ऋषिकेश बोलत नाही. आता नाना वैतागून जातात, रडतात. अरे ऋषिकेश बोल ना काहीतरी, तू बोल ना काहीतरी, बोल ना ऋषिकेश. नानाचा जीव अगदी टांगणीला लागलेला आहे. जीव तोडून ते ऋषिकेशला विचारतात, पण ऋषिकेश फक्त रडत असतो. नाना म्हणतात की तू एक काम कर, तू जानकीकडे फोन दे बरं. तेव्हा आता सारंग म्हणतो की दादा, अरे दादा बोल ना काहीतरी, आमचा आवाज येतो का तुझ्यापर्यंत, बोल ना, आम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे, बोल दादा बोल. तेव्हा अवंतिका विचारते की दादा वहिनी तुमच्या सोबत आहे ना, बोला ना काहीतरी. तरी सुद्धा आता ऋषिकेश काही बोलत नसतो. आता सगळ्यांचा जीव खूप टांगणीला लागलेला आहे. प्रत्येक जण विचारतात की अरे ऋषिकेश बोल काहीतरी, बोल काय झालं. आता सगळ्यांना इतकं टेन्शन येतं, नक्की काहीतरी संकटात ऋषिकेश आहे, नक्की काहीतरी घडलेलं आहे याची चाहूल सगळ्यांना आता समजते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येते. सगळेजण आता विचारून अगदी थक्क होतात आणि तेवढ्यात ऋषिकेशच्या मोठ्याने रडण्याचा आवाज येतो. आता ऋषिकेश रडत आहे हे अगदी समजल्यानंतर आणि ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सर्वांना आता काय उत्तर आहे ते समजलेलं आहे, कारण नक्कीच काहीतरी घडलेलं आहे आणि ऋषिकेश अगदी रडत आहे. ऋषिकेश खूप मोठमोठ्याने रडतो. तेव्हा आता नाना पूर्ण गळून जातात. तरी सुद्धा आपलं दुःख आवरून आता नाना विचारतात की ऋषिकेश काय झालं, अरे तू का रडतोस, अरे नेमकं तिकडे काय घडले ते सांग ना. ऋषिकेश फक्त आता रडत असतो. कुणाला काही कळत नसतं. सगळेजण आता टेन्शन मध्ये रडत आहेत. नाना वैतागून विचारतात की अरे बोल ना पोरा काय झालं, प्लीज अरे सांग, इतका आमचा जीव टांगीला लावू नको, सांग ना अरे बाळा काय झालं रे. तेवढ्यात आता जानकीची तब्येत मात्र आणखीनच अगदी बिकट होते. आता जे काही तिचे हृदयाचे ठोके आहेत तर ते जास्त वाढलेले आहेत. आता खूप आवाज यायला सुरुवात होते आणि सगळेजण मात्र आता त्या मशीनकडे बघायला सुरुवात करतात. जानकीची अवस्था खूप क्रिटिकल झालेली आहे. जानकी आता हुंदके देत असते, डोळे उघडते आणि अगदी काही रिस्पॉन्स आता देत नाही. ऋषिकेश हे सर्व बघतो. ऋषिकेशला आणखीन धक्का बसतो. ऋषिकेशचा जो काही आवाज आहे तो पूर्णपणे रडण्याचा आता बंद होतो. आता मात्र जानकीने डोळे उघडलेले आहे आणि त्या क्षणी मात्र पुन्हा आता जानकी ही डोळे अगदी तिचे उघडेच असतात आणि सगळं काही आता बंद होते. डॉक्टरांना सुद्धा काही कळत नसतं नक्की काय झालं, कोणाच्या आता काही सगळीकडे अंधार पसरलेला असतो आणि ऋषिकेशच्या डोळ्यासमोर आता पूर्णपणे अंधार पसरलेला आहे. मित्रांनो आता नेमकं आपली जानकी आहे किंवा नाही काही कळायला मार्ग नसतो. अचानक मशीन बंद होते आणि मित्रांनो खरंच आज आपली जानकी सगळ्यांना सोडून गेलेली आहे. ऋषिकेश जेव्हा हे बघतो ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते. जानकी आता खरंच जानकीचा मृत्यू मात्र आज मालिकेमध्ये दाखवलेला आहे आणि आता सिस्टर मात्र जानकीचे डोळे बंद करतात आणि ऋषिकेशला आता खुणावून नाही असं सांगतात. तेव्हा आता ऋषिकेशला एक जबर धक्का बसलेला आहे, कारण जानकी आता हे जग सोडून गेलेली आहे. तर जोरात आता ऋषिकेश जानकी असे ओरडतो तर आता इकडे सुद्धा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला आहे आणि जानकी आता अगदी आपल्याला सोडून गेलेली आहे. मात्र सगळ्यांच्या लक्षात येते ऋषिकेश जेव्हा
जानकी असे ओरडतो तर सगळ्यांच्या अंगाला एक असा वेगळा शहारा येतो. सगळेजण आता दुःखत आहे आणि रणदिव्यांच्या कुटुंबावर आज एक खूप मोठं सावट आलेलं आहे आणि त्या संकटात जानकी या सगळ्यांना सोडून गेलेली आहे. आता नानांना सुद्धा समजलेलं आहे. नाना खूप रडतात तर सुमित्रा रडतेच विचारते की अहो काय झालं, आपला ऋषिकेश का रडत आहे, नक्की काय झालं. आता मात्र कसा आनंद म्हणजे नानांना समजतं की जानकी सोडून गेली म्हणून. सुमित्रा म्हणते की आता एक तुम्ही काम करा, मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. तेव्हा आता नाना फक्त रडत आहे कारण नानांना समजलेलं आहे की जानकी आपल्याला सोडून गेली म्हणून. म्हणते की मला जानकीला भेटायचं आहे, प्लीज तुम्ही चला, लवकरात लवकर चला. ऋषिकेश तिकडून हे सर्व ऐकत असतो. आता नाना म्हणतात की अगं सुमित्रा शांत हो बरं, तू आवर बरं स्वतःला. तेव्हा सुमित्रा नाही नाही, मी नाही आवरू शकत, प्लीज मला तुम्ही अगोदर जानकीकडे घेऊन चला. म्हणून सुमित्राच्या जीवाची सुद्धा आता खूप अशी तळतळ सुरू असते. जोपर्यंत मात्र मी माझ्या जानकीला बघत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार, प्लीज तुम्ही मला तिकडे घेऊन चला. तेव्हा मात्र आता लगेच सुमित्रा इतकी रडत आहे. अवंतिका, सारंग हे सगळेजण आज इतके रडत आहे कारण सगळ्यांची जानकी ही लाडकी आणि आवडती असते. नाना म्हणतात की ऋषिकेश हे बघ, तू घाबरू नकोस, आम्ही येत आहोत. तेव्हा आता इतके म्हणजे सगळेजण आता खूप रडत आहे आणि ऋषिकेशला काही कळत नसतं की नक्की काय करू आणि काय नाही. त्याची अवस्था आज इतकी बिकट झालेली आहे, पूर्णपणे तो शुद्ध हरपलेला असतो. नक्की काय घडलं आणि काय नाही. आता मात्र इतका शॉक तो झालेला आहे. सौमित्र सुद्धा पूर्णपणे थरथर कापत असतो. तरी सुद्धा तो आईला शांत करतो. आई हे बघ शांत हो, आपल्याला सगळ्यांना हॉस्पिटलला जायचं आहे, तू रडू नकोस. अवंतिका सुद्धा समजावते की आई प्लीज अहो रडू नका, तुम्हाला त्रास होईल. आता मात्र सारंग या सगळ्याचा दोष आहे तो स्वतःला देतो आणि म्हणतो की तुम्हाला कळतं का आई आणि नाना, हे सगळं माझ्यामुळे घडत आहे, सगळी माझी चूक आहे, माझं पाप आहे. माझ्यामुळे वहिनी मात्र, जर ओवीला मात्र त्या मायाकडे घेऊन गेलो नसतो तर आज आपली ओवी आणि वहिनी आपल्या सोबत असत्या. माझी खूप मोठी चूक झाली नाना, इतकी मोठी चूक घेऊन मी कशी जगणार आहे, मला मेलं पाहिजे. म्हणून सारंग सुद्धा आता आपली जीव देण्याची बोल म्हणजे करत आहे कारण त्या सगळ्याला कारणीभूत तोच आहे असे तो स्वतःला मानतो. नाना तुम्ही एक काम करा, नाना तुम्ही सगळेजण मला मारून टाका, नाही तर मीच आता स्वतःला संपवतो, आत्ताच्या आत्ता मी जीव देतो. आता सारंग अगदी वेड्यासारखं बडबड करत असतो. नाना म्हणतात की सारंग काय बोलतो, प्लीज काही बोलू नको, प्लीज थांब. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही नाना, जेव्हा थांबायचं होतं तेव्हा मी थांबलो, परंतु आता नाही थांबू शकत. थांबलो नाही तर त्यामुळे आज माझ्या वहिनीवर ही वेळ आली. नाना सगळी चूक माझी आहे, माझी वहिनी आज संकटाच्या दारात गेली तर ती माझ्यामुळे. अगदी एका मुलासारखं माझी वहिनी माझ्यावर प्रेम करायची आणि आज मात्र आज माझ्यामुळे ती संकटात आहे ना, म्हणून तो खूप रडत आहे. आणि जेव्हा ऋषिकेश दादा माझ्यावर ओरडायचा तर तेव्हा मात्र मी माझ्या वहिनीच्या पदराआड लपायचे. माझ्यासाठी मात्र माझी वहिनी दादासाठी सुद्धा भांडायची, कित्येक वेळेस ती भांडलेली आहे. आता सारंगला प्रत्येक क्षणाची आठवण होते आणि जानकीची. आणि ऋषिकेश दादासाठी मात्र वहिनी ही कधी बहिणीसारखी तर कधी आईसारखी होती हो. म्हणून आता सगळेजण इतके रडत आहे. जानकीच्या एक एक आठवणी अगदी आठवत ते रडत आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की खरं आहे, कारण आम्ही आयुष्यामध्ये जे काही मिळू शकलो त्यामध्ये वहिनीचा खूप मोठा वाटा आहे. का मात्र वहिनी आपल्याला न सांगता तिकडे गेली असेल, का त्या मायेकडे मात्र वहिनी एकटी गेली, का मात्र आपल्याला तिने कुणाला काही सांगितलं नाही. ती जर तिकडे गेली नसती तर कदाचित हे सर्व झालेच नसते. मात्र आता सुमित्राला त्रास व्हायला सुरुवात होते. अवंतिका आता आईला धरते, आई काय होतं, तुम्हाला पाणी आणू का. आणि ती सौमित्राला शांत राहायला सांगते. सौमित्र आईंची अवस्था बघ, जरा लक्ष दे, शांत हो बरं. तेव्हा मात्र आता सारंग म्हणजे अवंतिकाला विचारतो की म्हणजे दादाचा आवाज तुम्ही ऐकला नाहीत का, वहिनी आवाज कसा आला, माया कशी आहे माहिती असून सुद्धा वहिनी तिकडे का गेली असेल, का गेली वहिनी तू तिकडे, वहिनी तुम्हाला हवी होतीस ग. म्हणून सारंग आता खूप रडत असतो. नाना हे बघा, आपल्या सगळ्यावर माया करून ती का गेली हो, या सगळ्याला मी कारणीभूत आहे. मी त्यामुळे काही झालं तरी आज ही अवस्था माझ्यामुळे झालेली आहे, मला जगण्याचा अधिकार नाही. आणि नाना हे बघा, माझ्यासारखा दरिद्री मुलगा मात्र तुमच्या नशिबी आला, हे मात्र प्लीज मला मारून टाका नाना, मारून टाका. म्हणून सारंग हात जोडत खूप रडत आहे. नानांना आता काय रिॲक्ट हो काही कळत नसतं. नाना खूप रडत आहे. पाप मात्र मी पदरी घेऊन नाही जगू शकणार नाना, मला नाही जगायचं, नाना मला मारून टाका, नाना मला मारून टाका. म्हणून सारंग आता नानांच्या मिठीत येतो आणि खूप रडतो. तेव्हा आता नाना आपल्या स्वतःलाच कसं तरी सावरतात आणि सारंगला धरतात. सौमित्रा सुद्धा आता खूप रडत आहे. अवंतिका, सौमित्रा सगळेजण इतके रडत आहे. आज मात्र ह्या कुटुंबाची अवस्था बघवण्यासारखी नसते, काय म्हणजे खरंच डोळ्यात पाणी येण्यासारखी अवस्था आज या कुटुंबाची झालेली आहे. तेव्हा नाना म्हणतात की सारंग शांत हो, प्लीज शांत हो. आणि हे बघ, ही वेळ आहे तर ती कोलमडण्याची नाही, एकमेकांना घट्ट धरून उभं राहण्याची वेळ आहे. तेव्हा सौमित्र खूप भडकलेला आहे. सौमित्र म्हणतो की नाना, सहन करण्याची वेळ आता संपलेली आहे, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून हे सगळं काही संपेल.
आता नाना म्हणतात की सौमित्र 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 आत निघून गेलेला आहे. आता अवंतिकाला म्हणतात की जा तू त्याला शांत कर प्लीज, त्याला समजाव. म्हणून आता मात्र सौमित्र आत येतो आणि त्या मायावर खूप भडकलेला आहे की माया, तुझ्यासारखी नीच बाई मी आयुष्यामध्ये नाही बघितली, त्यामुळे काही झालं तरी मी तुला नाही सोडणार, मी नाही सोडणार तिला. म्हणून तो जोराने आरडाओरडा करत असतो. सारंग धावतच सौमित्रकडे येतो. तेव्हा आता सुमित्रा नानांना म्हणते की अहो बोला ना काहीतरी, तुम्हाला काहीतरी विचारते की जानकी बरी आहे ना, तुम्ही मला तिच्याकडे घेऊन चला प्लीज, मला माझ्या जानकीला बघायचं आहे, तिच्याशी बोलायचं आहे, तिला बघायचं आहे, प्लीज घेऊन चला ना. म्हणून आता सुमित्रा खूप रडतच नानांना रिक्वेस्ट करत असते. परंतु नानांना आता कसं काय बोलू काहीच कळत नसतं. नाना एकदम शांत आहे. तर सुमित्रा म्हणते की अहो मी तुम्हाला काय विचारते की बोला ना काहीतरी, आहे ना आपली जानकी. म्हणून सुमित्रा खूप रडते. तर नाना खूप रडायला सुरुवात करतात. आता एक प्रकारची धडकी मात्र आता सुमित्राला भरलेली असते. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये आता जानकीचे सगळे काही उपचार बंद होतात. जानकीला तिची बॉडी आहे तर ती बघून ऋषिकेश आत येतो. जानकी उठ बरं, काय झालं, तू अशी पडून का आहेस, उठ लवकरात लवकर उठ. म्हणून तू वेड्यासारखं आता बडबड करत आहे. अगं जानकी तुला आरामाची गरज आहे, तू थकलेली आहेस प्लीज. आणि यावेळेस तू माझं ऐकत नाही, मी तुला उठायला सांगतो, काय ऐकत नाही, तू उठ ना. जानकी मी कायम तुला आराम करायला सांगत असतो, पण आज मी तुला उठवतोय, उठ. हे बघ जानकी, घरातील सगळेजण तुझ्याबद्दल विचारत आहे, त्यांना फक्त तुझीच मदत हवी आहे, त्यामुळे मी सगळ्यांना काय सांगू. आणि हे बघ प्रत्येक वेळेस मात्र तू सगळ्यांच्यासाठी धावून जाते, मात्र आज अशी हट्टाने झोपून का राहिलीस तू. त्यामुळे जानकी तू उठ ना ग. आज तुम्हाला शब्द दिला होता की आयुष्यभर तू माझ्या सोबत असेल, प्लीज प्लीज जानकी उठ. आज मात्र तू मला सोडून का जातेस. जानकी हे बघ तू तुझी कमिटमेंट आहे तर ते विसरते. आणि जानकी उठ ना. अगं ओवीसाठी तरी तुला उठावं लागेल. तुला आठवतं का तू काय म्हटली होती. अगं आपल्या ओवीला गाणं शिकवायचं आहे, तेव्हा आता आपण दोघांनी मिळून ओवीला सायकल शिकवायची आहे, ते पण दोघांनी मिळून. आणि आपल्या ओवीच्या प्रत्येक बर्थडेला आपल्याला तिला गिफ्ट द्यायचं आहे, सरप्राईज द्यायचं आहे, आठवतं का तुला हे सर. जानकी ओवी आल्यानंतर मी तिला काय सांगू ग जानकी. आता मात्र ऋषिकेश खूप रडत आहे. जानकी उठ, अगं जानकी उठ. म्हणून ऋषिकेश मोठमोठ्याने रडत आहे, तिला आवाज देत आहे आणि परत सारखा तिच्याकडे एकटक बघत म्हणतो की ही माझी जानकी नाही, मला माझी जानकी परत हवी आहे. या जानकीला मी नाही ओळखत. माझी जानकी कधीही जबाबदाऱ्यांपासून पळून जात नसते, तिचा कुटुंब आणि तिचा संसार असं सोडून ती जात नाही. माझी जानकी मात्र परिस्थितीशी अगदी दोन हात करून उभी राहते, सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे ती उभी असते. त्यामुळे काही झालं तरी आता मला माझी जानकी परत हवी आहे. जानकी उठ ना तू. अगं तू आम्हाला सोडून नाही जाऊ शकत, तुला कोणी अधिकार दिलेला आहे. म्हणून तो जानकीला धरून धरून उठवत असतो. जानकी उठ, तू मला असे सोडून नाही जाऊ शकत. जानकी जानकी उठ. आणि आता ऋषिकेश इतका रडत आहे जानकीच्या अगदी जवळ येऊन. तेव्हा डॉक्टर मागून येतात, ऋषिकेशच्या खांद्यावर हात ठेवतात. तेव्हा आता डॉक्टरांना बघून ऋषिकेश म्हणतो की माझ्या जानकीला काही झालेलं नाही, ती जिवंत आहे, तिचं हृदय धडधडतं, तिचा श्वास सुरू आहे, ती जिवंत आहे. त्यामुळे मी हात जोडतो की डॉक्टर प्लीज प्लीज तुम्ही ट्रीटमेंट सुरू ठेवा. काही झालेले नाही, मी तुमच्या हात जोडतो, पाया पडतो, प्लीज तुम्ही ट्रीटमेंट सुरू ठेवा डॉक्टर, मी तुमच्या समोर हात जोडतो. आता डॉक्टरांना काय बोलावं आणि काय नाही काही सुचत नाही. तेवढ्यात मात्र आता पोलीस येथे आलेले आहेत. आता डॉक्टर पोलिसांकडे पाहत आहे आणि आता ऋषिकेश पोलिसांकडे बघतो. तेव्हा आता इकडे मात्र आता सौमित्रने मात्र काहीतरी त्याचं सुरू असतं. आणि आता त्याने जो काही पिस्तूल लपून ठेवलेला आहे कपाटातील, तर तो पिस्तूल घेतो. तो पिस्तूल घेऊन मात्र तो जायला निघतो. आता मात्र अवंतिका हे सर्व बघते, तिला धक्का बसतो. ती लगेच सौमित्रच्या हातातील ती गन आहे तर ती हिसकावून घेत असते. सौमित्र काय करतो, वेड्यासारखं का वागतोस. आता सौमित्र म्हणतो की आजपर्यंत एक वकील म्हणून कायद्याच्या खूप लढाई मी लढलो, आता काही झालं तरी शेवटी तो कायदा मी हातात घेणार आहे. त्या मायेला मात्र कायद्याने पकडून देणं, हे सगळं काही शिक्षा देणे हे बास झालं. आता मात्र एका मिनिटात मी तिचा न्याय करणार आहे. आज मात्र जानकी वहिनीची काही चूक नसताना तिने जानकी वहिनीचा जीव घेतला. आता मात्र त्या मायेचा जो काही चॅप्टर आहे तर ते मी कायमचा क्लोज करतो. म्हणून तो जायला निघतो तर अवंतिका सौमित्रला धरते आणि म्हणते की सौमित्र थांब, अरे काय चाललं तुझं, अरे मूर्खासारखं काही बोलू नको, तू अगोदर भानावर आहे. हे बघ सौमी तू असं नाही, प्लीज तू कायद्यावर विश्वास ठेवणारा आणि कायद्याने लढणारा माणूस आहे, हे सगळं काही असं बाजूला टाकलं तर कसं होईल. सौमित्र खूप भडकलेला आहे. कायद्याने लढणारे माणसं आपण आहोत, इतरांना न्याय मिळवून देतो. आता माझ्यासाठी आणि दादासाठी काय करू शकलो, वहिनीसाठी काय करू शकलो नाही, मी तिचा जीव वाचवू शकलो आणि नाही मात्र मी न्याय मिळवून देऊ शकलो. आपल्या ओवीला नाही परत आणू शकलो का आपण, नाही ना, आपण काहीच करू शकलो नाही. मग तू सांग की असल्या कायद्याचा काय फायदा आहे. जानकी वहिनीने मात्र ही लढाई जिंकण्यासाठी सगळं काही पणाला लावलं होतं. शेवटी मात्र ती स्वतःचा जीव गमावून बसली. आपण
कायद्याची माणसं आहोत आणि आपल्याच माणसाचा जीव नाही वाचू शकलो तर काय उपयोग आहे हे सगळ्याचा. पण आता नाही, आता मी ठरवलं की माया बरोबर जसंच तसे वागायचं. पण तो पुन्हा रागात जायला निघतो तर अवंतिका पुन्हा त्याचा हात धरून त्याला थांबवते. प्लीज शांत हो, हा मूर्खपणा आपल्याला नाही करायचा. अरे सौमित्र तू यात अडकशील. सौमित्र म्हणतो की मी जर अडकलो तर मी स्वतःची केस लढेल, मी स्वतःला वाचवेल. मायाला आता मी जगून नाही देणार, लक्षात ठेव. आता अवंतिका म्हणते की सौमित्र थांब, मी तुला कुठेही नाही जाऊन देणार, प्लीज माझं तू ऐक. तेव्हा आता सौमित्र जोरात ओरडतो की तू आता माझं ऐक, मी तुझं ऐकणार नाही, माझं ऐक, मी म्हंटलो ना की मला जावं लागेल म्हणून, प्लीज मला थांबू नकोस. तेव्हा तर तो अगदी रागाच्या भरात जायला निघतो तर अवंतिका त्याला ओवीची शपथ घालते. तेव्हा तो थांबतो. एक पाऊल जरी तू पुढे टाकलं तर बघ. म्हणून अवंतिका त्याला धरते आणि बेडवर बसवते. शांत हो प्लीज असं म्हणते. हातातील गन हिसकावून घेऊन बाजूला ठेवते आणि त्याला शांत करते. सौमित्र आता खूप रडत आहे तर अवंतिका म्हणते की हे बघ, मला कळतं आपल्या सगळ्यांना खूप त्रास होतोय, पण हे बघ ही वेळ आहे तर ती जीव घ्यायची नाही तर जीव वाचवायचे आहे. आणि हे बघ ऋषिकेश दादांना मात्र आज आपली गरज आहे, त्याच्यासाठी लवकरात लवकर आपण ओवीला शोधायला हवं. मायाला मात्र अगदी मारणं हे आपलं सोल्युशन नाही. जे काही आपण गमावलेलं आहे तर ते पुन्हा अगदी शोधून काढणं हे आपलं कर्तव्य आहे. सगळ्यांना मात्र आपल्याला सावरायचं आहे. आणि बघ ना सारंग भाऊजीची अवस्था काय झाली, तुला कळतं ना मी काय बोलते, बोल ना प्लीज माझ्याशी, वाटतं ना तुला. तेव्हा रडतच सौमित्र मान डोलावतो की हो म्हणून. नंतर हवालदार बाहेर आल्यानंतर आता ऋषिकेश धावतच येतो आणि मायाचं काय झालं असं विचारतो. बघताना तुम्ही माझ्या जानकीची काय अवस्था त्या मायेने केलेली आहे. हवालदार काही बोलत नसतात. तेव्हा आता डॉक्टर मात्र नर्सला आतमध्ये त्यांच्या नातेवाईकाला येऊपर्यंत त्यांना शिफ्ट करायला सांगतात. तिचा काही पत्ता लागला का, ती सापडली का असं विचारतात. तर हवालदार म्हणतात की हे बघा तुम्ही स्वतःला सावरा. साहेबांनी मात्र सगळ्या शहरात नाकाबंदी केलेली आहे, नक्की सापडेल, तुम्ही काळजी घ्या. आणि ऋषिकेश मात्र आता अगदी सारखा जानकीकडे पाहत आहे. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यानंतर आता ऐश्वर्या इतकी भडकलेली आहे, आता म्हणते की बास पुरे कर आता मात्र आता मी जानकीची शपथ घेऊन सांगते की माया मी तुला या क्षणाला नाही सोड. त्यानंतर मात्र आता इकडे एक असा चमत्कार झालेला आहे, कारण आता जानकी आपली आहे किंवा नाही, मात्र आता आहे असं वाटतं. मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची खबर आहे, कारण जानकीवर उपचार सुरू आहेत आणि माया मात्र आता ओवीला फोन लावून देते. आता मात्र तिकडून जानकी आता म्हणजे इकडे जानकी ही आपली मरणाच्या दारात आहे. तर आता तिकडून ओवी म्हणते की आई आई आई. आता सारे म्हणतो की हे बघ अगं ऋषिकेश दादा आपल्या ओवीचा फोन. तेव्हा मात्र आता इकडून ओवी म्हणते की आई बोल ना ग तू, आई तू कुठे आहेस ग, आई आई. जानकीच्या कानामध्ये आता हे सगळे काही आवाज घुमायला सुरुवात होते. तेवढ्यात खरंच मित्रांनो एक आता चमत्कार झालेला आहे, कारण जानकीच्या कानामध्ये जो काही आईचा आवाज घुमलेला आहे तर जानकी इकडे शुद्धीवर येते. ओवी ओवी म्हणते. तेव्हा आता सगळ्यांना खूप प्रकारचा एक मोठा आनंद होतो. तर मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.